नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासाची नागरिक, परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाला दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक मानले जाते. मात्र अपेक्षित पायाभूत सुविधा आणि रेल्वे सेवांच्या अभावामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवेदनात परळी वैजनाथ जंक्शनचे मध्य रेल्वेमध्ये हस्तांतर, स्थानकावर पिट लाईनची मंजुरी आणि भाविकांसाठी स्वतंत्र पर्यटक माहिती केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुंबई लातूर एक्सप्रेस, मछलीपट्टणम बिदर एक्सप्रेस आणि हैदराबाद बिदर इंटरसिटी या रेल्वे गाड्यांचा परळी वैजनाथपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय 4 ज्योतिर्लिंगांना जोडणारी ज्योतिर्लिंग एक्सप्रेस सिकंदराबाद जम्मू तवी, कन्याकुमारी उधमपूर, रामेश्वरम ओखा आणि हैदराबाद अजमेर या नव्या रेल्वे सेवा परळी मार्गे सुरू करण्याचा प्रस्तावही निवेदनातून मांडण्यात आला आहे. परळी वैजनाथ, पुणे, मुंबई आणि हैदराबाद यांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली असून कोल्हापूर धनबाद आणि कोल्हापूर नागपूर रेल्वे गाड्या दररोज चालविण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जलालपूर परिसरात नवीन रेल्वे उड्डाणपूल तसेच शिवाजीनगर आणि जुन्या बसस्थानक परिसरात भुयारी मार्ग उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मानवत पाथरी सोनपेठ परळी आणि घाटनांदूर अंबाजोगाई जामखेड दोंड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आले आहे. परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या रेल्वे विकासासाठी या मागण्या मंजूर झाल्यास मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक, धार्मिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामनसह मी बालाजी जगतकर, एक्सक्लुझिव्ह न्यूज 24, परळी वैजनाथ. ठीक है, आपके थ्रू और दूसरा की कन्याकुमारी उधमपुर भी हो सकती है, सिकंदराबाद जम्मू तक भी है और रामेश्वर होगा, ये भी ज्योतिर्लिंग कवर करेंगे. हैदराबाद तो अजमेर है और वंदे भारत अभी उसके भी विचार करेंगे. आप अगर नांदेड़ अभी डबल सबसे पहले कि अपने ज्योतिर्लिंग क्षेत्र स्वागत करते हैं. आपका शिवजी के ऊपर बहुत श्रद्धा है. तो हमें उम्मीद है आपसे कि जो हमारे डिमांड्स है ज्योतिर्लिंग मुंबई जो अभी बताया कि परली ज्योतिर्लिंग, उसके बाद परवरी जाते औंडानागना, उसके बाद संभाजीनगर जाते कृष्णेश्वर, उसके बाद नासिक त्र्यंबकेश्वर मुंबई. ऐसी ट्रेन चलाना पिछले 10 से 15 सालों से हमारी डिमांड है और वो व्यापारियों के लिए, मरीजों के लिए वो ट्रेन बहुत जरूरी है. तो वो ट्रेन के लिए सबसे पहले आपको ध्यान देना पड़ेगा. बाकी दूसरा पिट लाइन्स का जो है वो उसका मसला में तो पालिका के नगराध्यक्ष है, उन्होंने बताया पानी की सुविधा देता है. वो बीट का लाइन का आइडिया लग रहा है तो अभी शायद इलेक्शन होने वाला है. एक भी पिट लाइन बहुत ज्यादा नांदेड़ से गाड़ियां बढ़ जाएंगी. ज्यादा से ज्यादा एक्सटेंशन जो बॉम्बे साइड की गाड़ियां पुणे साइड के बॉम्बे का पता नहीं. ऊपर का बिदर जो हुआ है तो जो नॉर्थ साउथ कनेक्ट होने के लिए ये बाईपास अच्छा है. मेन लाइन जो नागपुर से जाता है बहुत बिजी है, तो ये रूट से भी जाएगा. ऊपर का बिदर भी होगा वाया परली जो दिल्ली उधमपुर तक, कन्याकुमारी टू उधमपुर भी ये रूट से जोड़ा जा सकता है क्योंकि मेन लाइन बहुत